लूक 13:10-20. शब्बात दिवशी रोगमुक्त झालेली स्त्री. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा, शब्बात दिवशी येऊ नका. परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहमाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेवले होते. शब्बात दिवशी हिला या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय? तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला. मोहरीच्या दाण्याचा व खमीराचा दृष्टांत. ह्यावरून तो म्हणाला, देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्यांच्या फांद्यात राहू लागली. तो पुन्हा म्हणाला, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.